नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE कडून मोठमोठ्या कॉलेजवर टाळा लागत आहे. शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026मध्ये देशभरातील जवळपास 58 अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालये टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली आहे. हे कोणाच्या रिपोर्टप्रमाणे आहे तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे AICTE कडून आलेलं आहे. मग एवढी कॉलेज बंद का होत आहे, असं का होत आहे? ही एवढी कॉलेज व्हेंटिलेटरवर का आलेली आहेत? ही 58 इंजिनिअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची मंजुरी दिली आहे. आणि या लिस्टमध्ये सगळ्यात दोन महत्त्वाची राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 कॉलेज बंद होत आहेत. या 58 बंद करण्यात आलेल्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातली 12 आहेत, उत्तर प्रदेशामधली 12 आहेत, मध्य प्रदेशातली 8, तेलंगणामधली 4, पंजाब 4, आंध्र प्रदेश राजस्थानमधली 3, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूमधले 2 आणि हरियाणा, ओरिसा, उत्तराखंडमध्ये 1 कॉलेज बंद होत आहेत. आता ही जर कॉलेज बंद होणार असतील तर या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचं काय? आता कॉलेज बंद, पण हे कंप्लीट क्लोजर नाहीत. कंप्लीट क्लोजर म्हणजे कॉलेज बंद आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये शिफ्ट करावं लागतं. परंतु याच्या बाबतीत, या 58 इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत कंप्लीट क्लोजर नसून ते प्रोग्रेसिव्ह क्लोजर आहे. म्हणजे हे कॉलेज टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे. म्हणजे यावर्षी फर्स्ट इयरला बॅच भरल्या जाणार नाहीत, पण जी मुलं या कॉलेजमध्ये आहेत त्यांची पूर्ण जो 4 वर्षाचा कोर्स आहे तो पूर्ण केला जाईल. पुन्हा बघा, याच्यामध्ये कंप्लीट क्लोजर नाही तर प्रोग्रेसिव्ह क्लोजर आहेत. जी मुलं शिकतात त्यांना पुढे त्यांचा कोर्स पूर्ण करता येईल, परंतु नव्या मुलांना ॲडमिशन फर्स्ट इयरला मिळणार नाही. बघा दिलं, इथे आधीपासून शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची मुभा दिली जाणार आहे. आणि विशेष म्हणजे या 58 संस्थांपैकी 3 सरकारी अनुदानित संस्था असून उर्वरित सर्व खाजगी संस्था आहेत. म्हणजे याच्यामध्ये 3 गव्हर्नमेंट कॉलेजेससुद्धा आहेत. पुढे महाविद्यालयासोबतच देशातील तांत्रिक आणि अभियांत्रिकी संस्थांमधील तब्बल 950हून अधिक अभ्यासक्रम देखील या काळात बंद करण्यात आले आहे. म्हणजे 58 संस्था आहेत, त्यामध्ये 3 सरकारी आहेत आणि जवळपास 950 जे अभ्यासक्रम आहेत तेही बंद करण्यात आले आहे. मग ही कॉलेजेस बंद झाली, याचं सगळ्यात महत्त्वाची कारणं कोणती आहेत तर विद्यार्थ्यांची कमी झालेली संख्या आणि आवश्यक प्राध्यापकांची कमतरता, तसेच ज्या पायाभूत सोयी आहेत व इतर सरकारी नियमांचं पालन न केल्यामुळे AICTEने या संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बऱ्याचशा कॉलेजमध्ये विद्यार्थीच नाहीत, विद्यार्थी आहेत तर प्राध्यापक नाहीत, प्राध्यापक आहेत तर सोयीसुविधा नाहीत. या सगळ्या कारणामुळे AICTEने या संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पुन्हा बघा की ही 58 जी महाविद्यालये बंद करण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी कंप्लीट क्लोजर नाही तर त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह क्लोजर आहे. म्हणजे त्या ठिकाणी नवीन फर्स्ट इयरची बॅच घेतली जाणार नाहीत, पण जे विद्यार्थी आहेत ते त्यांचा कोर्स पूर्ण करू शकतात. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.